गुढीपाडव्याच्या दिवशी शेतकऱ्याला गुड न्यूज. नमो शेतकरी महासन्मान निधीचा 31 मार्चपर्यंत जमा होणार. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, आता हे 31 मार्चला म्हणजे की उद्या तुमच्या बँक अकाउंटवर हे नमो शेतकरी योजनाचे जे काही पैसे मिळणार आहे, कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे, संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आता बघा, राज्यातील शेतकरी कुटुंबातील आर्थिक आधार मिळावा यासाठी राबवण्यात येणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनाचा 6 हप्ता लवकरच वाटप होणार आहे. हे टप्प्यात 93.26 लाख शेतकरी कुटुंबाला लाभ मिळणार असून एकूण 2169 कोटी रुपयाची निधी थट्ट त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केली जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला त्याची यादी पाहायची असेल तर आपण पुढे बघणारच आहोत. त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता बघा शेतकरी मित्रांनो, हा निधी 31 मार्च म्हणजेच की उद्या 2025 पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार असल्याची माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेली आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 5 हप्ते वितरित करण्यात आले असून त्यातून 90.86 लाख शेतकरी कुटुंबाला एकूण 8,961.31 कोटी रुपयाचा लाभ मिळाल्याचे त्यांनी सांगितलेले आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, आता थकीत हप्त्यासह नवीन हप्त्याचे वितरण. आता बघा, शेतकऱ्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या योजनेतून दरवर्षी आर्थिक सहायता दिले जातो. मात्र मागील हप्त्याच्या वितरणावेळी फक्त PM किसान योजनाचा हप्ता दिला गेला होता, तर नमो शेतकरीचा निधी वितरित झालेला नव्हता. त्यामुळे अनेक शेतकरीला पुढील हप्त्याची प्रतीक्षा करत होते. या पार्श्वभूमीवर सरकारने 6व्या हप्त्याची काही थकीत हप्तेही वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, आता बघा, या शेतकऱ्यासाठी आता कोणत्या शेतकऱ्यासाठी आता दिलासादायक ही बातमी ठरणार आहे. आता राज्यातील लाखो शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून महत्त्वाची आर्थिक मदत मिळते. यंदा हवामानातील बदल आणि अनियमित पावसामुळे अनेक भागामध्ये शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या हप्त्याचे वितरण शेतकऱ्याला दिलासा मिळणार आहे. कारण की आता पिकाच्या नुकसानामुळे उत्पादन घटले असून या पार्श्वभूमीवर ही निधी शेतकऱ्यांना आर्थिक शौर्य मिळवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. थट्ट खात्यात आता ही निधी जमा होणार आहे. म्हणजेच की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या शेतकऱ्यांना थट्ट त्यांच्या आधार सलगीकरण बँक खात्यात निधी जमा केले जातो. त्यामुळे लाभार्थ्यांना कोणतेही त्रासविक निधी मिळते. आता सरकारच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे की DBT प्रणालीद्वारे हे योजनेचे जे काही हे पैसे मिळणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, हे पैसे तुम्हाला म्हणजेच की आता हे 31 मार्च म्हणजेच की उद्यापासून तुमच्या बँक अकाउंटवर हे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. शेतकरी मित्रांनो, याची जर तुम्हाला यादी बघायची असेल तर सर्वात पहिले तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही आपल्या व्हॉट्सअप चॅनलला यानी की व्हॉट्सअपला जॉईन व्हा ग्रुपला. तिच्यात आपण जी काही यादी आहे शेतकऱ्याची ती आपण इथं टाकणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, अशाच इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.